आज आपण मिक्स वेज पराठा बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, मिरची, गाजर, कोबी, कढीपत्ता, शिमला मिर्च, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, अद्रक लसणाची पेस्ट। चला तर मग बघूया कसं बनवायचं। पहिल्यांदा परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यानंतर थोडासा रवा टाकायचा, नंतर थोडासा मैदा टाकायचा, त्याच्यानंतर थोडा चवीपुरता मीठ टाकायचं, नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, थोडासा तेल टाकायचं त्याच्यामध्ये। आता मिक्स करून घ्यायचं, चांगलं असं मिक्स करायचं पीठ। मिक्स करून झालेलं आहे। आता पाणी टाकून मळून घ्यायचं। आपल्याला लागेल तसं थोडा थोडा पाणी टाकायचं, जास्ती नाही टाकायचं, नाही तर पातळ होईल। त्यासाठी थोडा थोडा पाणी टाकून मळून घ्यायचं। पीठ चांगला असं मऊ झाला पाहिजे। आता मळून झालेलं आहे। थोडं तेल टाकायचं आणि पुन्हा थोडंसं मळायचं। आता मळून झालेलं आहे। आता 10-15 मिनिटं असं झाकून ठेवायचा। त्याच्यानंतर कढई तापत ठेवायची, तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा, नंतर कांदा टाकायचा, त्याच्यामध्ये परतून घ्यायचा। थोडा कांदा नरम होऊन द्यायचा। थोडीशी मिरची टाकायची, शिमला मिरची, ती परतून टाकायची। नंतर चवीपुरता मीठ टाकायचा, कोबी टाकायचा, गाजर टाकायचं, त्याच्यामध्ये परतून घ्यायचं, पूर्ण मिक्स करायचा। आता हळद टाकायची थोडी, नंतर थोडासा लाल तिखट मसाला टाकायचा, परतून घ्यायचं। पूर्ण असं मिक्स झाला पाहिजे, एकत्र असं एकजीव करून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा, तो पण मिक्स करायचा। पूर्ण परतून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, परत असं मिक्स करून घ्यायचं। आता 2 मिनिटं झाकून ठेवायचं। आता त्याच्यामध्ये चीज ॲड करायचा, सगळीकडे असं पुसून घ्यायचं। आता चांगला लाटून घ्यायचं। आता पहिल्यांदा पराठ्यासाठी लाटी करायची, गोल अशी पातळ चपाती लाटून घ्यायची। नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं, नंतर अशी फोल्ड करायची चारी बाजूनी, दाब द्यायचं जरा, त्याच्यानंतर थोडा सुका पीठ लावून परत असं लाटून घ्यायचे। लाटून झालेले आहे, तव्यामध्ये टाकायचे।
परत पलटी मारून तेल लावायचं, दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं. मंद आचेवर शिजून द्यायची जरा पराठा. आता शिजून झालेला आहे. आता आपण डिशमध्ये काढून घ्यायचा. असेच सगळे पराठे बनवून भाजून घ्यायचे. कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.